राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले, इच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण जाधव, आमदार यशवंत माने, आमदार संजय मामा शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, महिला निरीक्षक रुपाली पांढरे, पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष सोनाली गाडे, चेअरमन कल्याणराव काळे, माळशिरसचे जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश पालवे, पंढरपूरचे श्रीकांत शिंदे, रुक्मिणी जाधव, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, महेश निकंबे यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, लोकप्रिय नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला। तर अजित पवार यांचे आगमन होताच जेसीबी क्रेनद्वारे भला मोठा पुष्पहार घालून व गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करत हलगी ढोल ताशाच्या निनादात स्वागत करण्यात आले। निरोगी आरोग्य हीच मोठी श्रीमंती असून शासनाच्या आरोग्य सेवेचा महिलांनी सर्वाधिक लाभ घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि इच्छा भगवंताची परिवार आयोजित महिला सर्वरोग निदान आरोग्य शिबिरात केले। माझी एक विनंती आहे, आता रुपालीने पण बोलत असताना सांगितलं की स्वतःच्या आरोग्याबद्दल आपण सगळ्यांनी जागरूक असलं पाहिजे। सर्व जणांनी तुम्ही महिला भगिनींनी तपासणीसाठी इथं उपस्थित राहिलात। या शिबिराला ईसीजी असेल, शुगर असेल, हिमोग्लोबिन असेल, पिशवीच्या तोंडाचा किंवा स्तनाचा कॅन्सर असेल, अस्थिरोग संधिवात असेल, आमवात असेल, डोळे आणि दातांची तपासणी असेल किंवा त्वचा आजाराची चाचणी असेल, अशा अनेक प्रकारच्या आरोग्य चाचण्या तुमच्या इथं होणार आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात। मध्ये कोरोनासारखं संकट आलं, आपल्याला वाटलं नव्हतं की जगाला हादरून टाकणारा हा रोगी, आणि तो रोग आल्यानंतर आरोग्याचं महत्व किती आहे, आपण त्याला कसं सहकार्य केलं पाहिजे हे आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे। आज पण मी इथं आल्यानंतर पुढे सोलापूर जिल्ह्याचा, सोलापूर शहराचा आढावा घेत होतो, त्यावेळेस अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी बोलत होतो, त्यावेळेस आपल्या महानगरपालिकेच्या पण हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आयुक्त महानगरपालिकेच्या या आमच्या भगिनीने केलेला आहे। शेवटी लोकांना मोफत, ज्यांना मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणं परवडत नाही, त्यांची ऐकत नाही, त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतात, परंतु आरोग्य तर चांगलं ठेवणं त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाचं असतं। अशा ठिकाणी आपली महानगरपालिका, आपला आरोग्य विभाग, आपला वैद्यकीय शिक्षण विभाग हा तुमच्याकरता धावून येतो। आज इथं आदिती तटकरे येऊ शकले नाही, परंतु चौथं महिला धोरण हे महायुतीच्या सरकारने महिला बाल विकास खात्याच्या मंत्री म्हणून आदिती तटकरेंनी आणलेले आहे। आणि भर दुपारची वेळ असताना देखील आमच्या किसनराव आणि नागेशनी एक चांगल्या प्रकारचा इथं कार्यक्रम घडून आणला। तुम्ही सगळेजण साथ देता, इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ द्यावी। तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 5 ज्येष्ठ महिलांना साड्या तसेच आरोग्य किट देण्यात आले। कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, इच्छा भगवंताची परिवारातील सभासद यांनी परिश्रम घेतले। यावेळी रामवाडी परिसरातील महिला तसेच नागरिक उपस्थित होते।